आज मी माझ्या भावाकडे आलेली आहे कल्याणमध्ये. तो 2 भावजाई माझ्या इथे आलेले आहेत. तर त्या आज मला काय मेजवानी देणार आहेत ते मला बघायचंय. तर तू काय बनवणार? मी आज तुमच्यासाठी मालवणी चिकन बनवणार आहे. तू काय बनवणार आहे? फोडणीचा भात बनवणार आहे. फोडणीचा भात कसला? अहो शिळा भात नाही काही. फोडणीचा भात म्हणजे आपलं बडीशेप वगैरे घालून जो बनवतात ना तो भात. हो का? बरं बरं, चला दोघी बनवून मला मस्तपैकी खायला द्या. आता दोघींमध्ये पहिलं कोण बनवणार? मीच बनवते. आता मालवणी चिकन बनवणार आहे मी पहिले. चला मग रेसिपी करायला आपण सुरू करूया. चला मी पहिले गॅस पेटवते. तेल टाकते मी पहिले. 4-5 चमचे तेल टाकते. ते तापल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडा खडा मसाला टाकते. आता तेल तापत ठेवलेलं आहे मी. त्याच्यामध्ये सगळा खडा मसाला टाकते. 5-6 मिरे, लवंगा 5-6, थोडेसे दालचिनीचे तुकडे आणि तमालपत्र. हे सगळं आता मी फोडणीला टाकले. हो. ते जरा थोडस लालसर झालं की त्याच्यानंतर मी कांदा टाकणार आहे त्याच्यावरती. आता आपली फोडणी होत आले गरम मसाल्याची. आता हे मी 3 कांदे घेतलेले आहेत. ते छान बारीक कापून घेतले. ते आता हे तेल झाल्यानंतर त्याच्यावर टाकते. आता हा कांदा जरा तांबूस रंगावरती होईपर्यंत कांदा परतताना थोडं मीठ टाकायचं म्हणजे तो पटकन होतो आणि चिकन ठेवायचं. थोडं मी मीठ टाकते याच्यामध्ये. आता मी याच्यावर जरा झाकण ठेवते म्हणजे आपला कांदा पटकन होईल. 5 मिनिटं झालेली आहेत. आपला कांदा मस्तपैकी आता झालेला आहे छान. आता याच्यामध्ये मी थोडं हिंग आणि हळद टाकते. 2 चमचे आलं लसणाची पेस्ट आहे. थोडी कोथिंबीर आणि मिरची पण घेतलेली आहे त्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये मी मालवणी मसाला टाकते. 3 चमचे मालवणी मसाला टाकते. आता हे मी कांदा खोबरं तळून मिक्सरला वाटलेलं आहे. छान बारीक पेस्ट केलेली आहे ती. त्याचे मी 2 चमचे टाकते. ते पण त्याच्यामध्ये परतूनच घेते म्हणजे जरा चांगली ग्रेव्हीला चांगला तवंग येईल छान. त्याच्यासोबतच मी हा घरगुती घरी बनवलेला स्पेशल मसाला टाकते. साधारण 1.5 चमचा वगैरे टाकते. आणि हा पण मी गरम मसाला केलेला आहे घरी बनवलेला आहे. तो पण साधारण 1 चमचा टाकते. आता हे मी चिकन घेतलेलं आहे. हे चिकन मी छान धुवून वगैरे त्याला हळद हिंग आणि आलं लसूण लावलेलं आहे. तर ते आता मी ह्याच्यामध्ये टाकते. आता हे मी चांगलं मिक्स करून घेते. मी चिकनला पण मीठ वगैरे लावून घेतलेलं आहे आणि कांद्यामध्ये पण थोडं टाकलेलं आहे. त्याच्यामुळे ते बरोबर होईल. आता थोडं ह्याच्यामध्ये मी गरम पाणी करून घालणार आहे शिजण्यासाठी आणि 10-15 मिनिटासाठी हे शिजत ठेवणार आहे. चिकनला तसं शिजायला वेळ नाही लागत आणि मॅरिनेट केलेलं असतं ना त्याच्यामुळे पटकन शिजतं ते. आता हे मी गरम पाणी टाकते म्हणजे पटकन शिजेल. आता हे मी मिक्स करून दुसऱ्या गॅसवरती ठेवते आणि इकडे परत भाताची तयारी ह्या गॅसवरती माझ्या जाऊबाई करून दाखवली. या गॅसवर आपण आता फोडणीचा भात करणार आहोत. दुसरी भावजाई म्हणजे आज करून दाखवणार आहे तो भात. मटण हे चिकन शिजेपर्यंत आपला भात होईल. इथे भात चालू करते का? हो. आता मी पातेलं तापत ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तापल्यानंतर त्याच्यामध्ये मी आता छान पैकी आपलं साजूक तूप टाकणार आहे. हा साजूक तुपावर करायचं. त्याच्यानंतर आता तूप तापल्यानंतर हे ह्याच्यामध्ये मी मिरं, लवंगा, हिरवी वेलची आणि तमालपत्र त्याच्यात जास्त घालायचं असते का? हा तमालपत्र भाताला जास्त घालते. आता ही लवंग आणि फोडणी झाली का आपली? झाली. ज्याच्यामध्ये आता कांदा टाकूया. काय टाकायचं? कांदा टाकूया. किती कांदे कापले? 2 कांदे कापलेले आहेत आणि भातानुसार आपण कांदे कापायचे जसे आपल्याला पाहिजे ते. आणि तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे कांदा जर लवकर व्हायचा असेल तर थोडंसं मीठ टाकायचं. म्हणून मी आता याच्यात थोडंसं मीठ टाकते. हो आपलं तिकडे चिकन होईल आणि इथे भात पण होईल ना.
झाकण काढून बघते मी कांदा झालाय का, आणि त्याच्यानुसार मग मी आता त्याच्यामध्येच कांदा आपला होत आलेला आहे. हो झाला का कांदा आता? हा, कांदा झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये हे 2 वाटी तांदूळ भिजवलेले आहेत, मोठी वाटी घेतले ते तांदूळ आपण आता टाकूया आणि जरा तुपामध्ये ते परतून घेऊया. आता ह्याच्यात काय टाकणार? आता ह्याच्यामध्ये ही हळद टाकणार आहे आणि बडीशोपेची पावडर, म्हणजे बडीशोप आपली असते ती बडीशोप भाजून- नुसती घेतली का? हा, बडीशोप घेतले, त्याची पावडर करून घेतले, ती आता मी ह्याच्यात 2 चमचे टाकणार आहे. आणि हे काय घेतले वाटतं? आणि हे थोडंसं आलं लसूण आहे, त्याची कोथिंबीर घेतले. ऍक्च्युली नाही टाकलं तरी चालतं, पण आपल्याला जर सवय असेल म्हणून ते थोडंसं आपण टाकलं तरी चालतं. आता नाही टाकलं तरी त्याला बडीशोपेचा सुंदर वास येतो, त्याच्यामुळे खूप छान होतं ते. त्याच्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत. गरम पाणी करून घेतलेलं आहे ते टाकणार आहोत. आता मी या 2 वाटी भाताला जवळजवळ 4 वाटी पाणी, गरम पाणी करून घेतलेलं आहे. म्हणजे तांदूळ त्याच्यामध्ये पटकन शिजतो आणि जास्त मोडला पण जात नाही. आणि नंतर तू काय हे नारळाचं वाटण केलंस का? ओल्या नारळाचं? ओल्या नारळाचा ते पण टाकणार? हा, ते नंतर टाकणार. म्हणून जरा जरा पाणी थोडासा कमी. हा, पाणी कमी टाकले, जरा शिजला मग थोडासा भात की मग हे त्याच्यात टाकायचे. आता मी अगोदरच मीठ टाकून थोडंसं घेतलेलं आहे, आता मी थोडंसं मीठ कमी टाकते. आता थोडासा भात आपण शिजल्यानंतर आता मी सध्या त्याच्यावरती झाकण ठेवते. शिजला भात की मग त्याच्यामध्ये आपण नारळाचं दूध टाकूया. आता मी चिकन शिजले की नाही ते उघडून बघते. तसं बऱ्यापैकी आपलं चिकन शिजलेलंच असणार. छान वास आला, एकदम मस्त वास आला. ते ह्याच्यात पण थोडी बडीशोपची पावडर टाकली तर नाही, तसं आपण गरम मसाल्यामध्ये बडीशोप घेतलेली आहे वाटायला, त्याच्यामुळे चिकन पूर्णपणे शिजलेलं आहे, एकदम मस्त मस्त वास आला मालवणीचा असा. आता मी हे उघडते आणि बघते. वा, चिकन मस्त शिजलेलं आहे, वास पण सुंदर येतो एकदम. छान आलंय, आता कलर मी छान आलंय. आता मी गॅस बंद करते. आपलं चिकन एकदम तयार आहे. आता मी झाकण उघडून बघते, भात शिजत आलेला आहे. मग आपण आता त्याच्यामध्ये हे नारळाचं दूध, म्हणजे नारळ किसून त्याच्यामध्ये हे त्याचं दूध काढलेलं आहे ते मी आता टाकत आहे. ह्याच्याने एक छान अशी टेस्ट येते. नारळाचं दूध टाकल्यावर छान असा सुरमट भात लागेल एकदम. आणि त्याच्यावर आता परत झाकण ठेवून आपण वाफ थोडं शिजायला पाहिजे. शिजून घेऊया. हा, आता हा ना भात झालेला आहे आपला. वाफ येऊन खूप छान असा भात झालेला आहे. त्याच्यावरती आता आपण नंतर कोथिंबीर आणि ओलं खोबरं टाकून असं मस्त सजवायचा. आता याच्यावर मी खोबरं टाकते आणि थोडी कोथिंबीर अशी साईडने सजवते. त्याला छानपैकी आपला हा भात झालेला आहे. मी बाउलमध्ये चिकन काढते. चिकनला मस्त एकदम तवंग छान आलेला आहे. कोथिंबीर टाकते. छान दिसते चिकन पण मस्त झाले, एकदम छान चिकन झाले. आज आम्ही आमच्या गंडेचा पाहुणचार करत आहे. वाव. माझ्या जाऊबाईंनी छानपैकी असं मालवणी चिकन केलेलं आहे. माझ्या तोंडाला आणि पाणी माझ्या सुटलं. जाऊबाईंनी मस्त फोडणीचा भात केलेला आहे. वाव, माझ्या तोंडाला तर खूप पाणी सुटलेलं आहे आणि मी हे पूर्ण सगळं संपवणार आहे. आधी आता काय खाऊ असं नको नाही, दोघींनाही वाईट नको वाटायला, म्हणून मी दोघींचं एका ह्याच्यात घेते, भात आणि चिकन, आणि असं खाते. दोघी बघत बसा. छान झालंय ना, सगळं मी संपवणार आहे आता. आज आम्ही जे बनवलं आहे मालवणी चिकन आणि फोडणीचा भात, ते जर तुम्हाला आवडलं असेल तर त्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.